एकदा सत्यभामा देवी भगवान श्रीकृष्णाकडे येते आणि त्यांना विचारते, हे स्वामी, तुम्ही दररोज तुळशीला पाणी घालता आणि देवी रुक्मिणी दररोज तुळशीजवळ दिवा लावते. यामागील रहस्य काय आहे? कृपया मला तुळशीला पाणी घालण्याचे आणि तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्व सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. देवी तुळशी ही लक्ष्मीचा अवतार आहे. तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे, म्हणूनच ती मला सर्वात प्रिय आहे. कार्तिक महिन्यात आणि वनस्पतींमध्ये तुळशी मला प्रिय आहे. जो कोणी तुळशीला पाणी देतो, माझी कृपा त्याच्यावर नेहमीच राहते. जो कोणी मला तुळशीची पाने टाकून भोग देतो, तो मी प्रेमाने स्वीकारतो. तुळशीच्या पानांशिवाय मी कोणत्याही प्रकारचा भोग स्वीकारत नाही. हे देवी, आता मी तुम्हाला तुळशीजवळ तुळशीला पाणी घालण्याचे आणि दिवा लावण्याचे महत्त्व सांगते. म्हणूनच तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकावी. जी स्त्री ही कथा पूर्णपणे काळजीपूर्वक ऐकते, ती नेहमीच विवाहित स्त्री राहते. तिच्या घरात सुखसमृद्धी येते आणि दारिद्र्य नष्ट होते. देवी सत्यभामा म्हणते, हे स्वामी, मी ही कथा काळजीपूर्वक ऐकेन. कृपया मला ती कथा सांगा. मग भगवान श्रीकृष्ण ती कथा देवी सत्यभामेला सांगू लागतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, ही जुन्या काळाची गोष्ट आहे. मध्य देशात श्याम शर्मा नावाचा एक वैश्य त्याच्या पत्नीसोबत राहत होता. वैश्यांकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व प्रकारच्या सुखसोयी आणि संपत्ती होती. परंतु त्या वैश्याला मूल नव्हते, ज्यामुळे तो नेहमीच दुःखी होता. त्या वैश्याने मूल होण्यासाठी अनेक उपाय केले. त्याने दान केले, अनेक प्रकारचे डॉक्टर बोलावले आणि अनेक प्रकारचे उपचारही केले, परंतु तरीही त्याला मूल होत नव्हते. मग एके दिवशी तो वैश्य महामुनी वशिष्ठजींना त्यांच्या आश्रमात भेटायला जातो. मुनी वशिष्ठ श्याम शर्मांचे स्वागत करतात आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतात. मग तो श्याम शर्मा मुनी वशिष्ठजींना म्हणतो, हे मुनिवर, मी खूप दुःखी आहे. मला मूल नाही आणि मूल नसताना मी कसा वाचेन? मीही मूल होण्यासाठी अनेक उपाय केले, पण मला मूल होत नाहीये. कृपया मला मूल का होत नाहीये ते सांगा. तुम्हाला मुलगा होत नाहीये. मी जाणून बुजून किंवा अजाणतेपणे काही पाप केले आहे का? मग ऋषी वशिष्ठजींना त्यांच्या दिव्य दृष्टीने श्याम शर्मांच्या मागील जन्माबद्दल कळते. वशिष्ठजी म्हणतात, हे पुत्र, तू मागच्या जन्मात एक घोर पाप केले होते, ज्यामुळे तुला या जन्मात मूल होण्याचे सुख मिळत नाहीये. श्याम शर्मा म्हणतात, हे ऋषी, कृपया मला सांगा की मी मागच्या जन्मात कोणते पाप केले होते आणि त्या पापापासून मुक्त होण्यासाठी मी काय करावे? वशिष्ठजी म्हणतात, हे पुत्र, तू मागच्या जन्मात केलेल्या गुन्ह्याबद्दल ऐक. मागच्या जन्मात तू अहंकारी वैश्य होतास. तू एका श्रीमंत कुटुंबात जन्मला होतास. मागच्या जन्मात तू एका गायीला खूप वेदना दिल्या. एके दिवशी भूक आणि तहानने व्याकुळ झालेली एक गाय तुझ्या दारात आली, पण तू त्या गायीला भाकरी, चारा किंवा पाणी दिले नाहीस. तू त्या गायीचा खूप क्रूरपणे अपमान केलास आणि तिला घराबाहेर हाकलून लावलेस. त्या गायीने नुकतेच एका वासराला जन्म दिला होता आणि भुकेमुळे ती गाय तिथेच पडली होती. ती बेशुद्ध पडली आणि त्या दिवशी ती तिच्या वासराला दूध पाजू शकली नाही. म्हणूनच तिने तुला शाप दिला. त्या गायीच्या शापामुळे तू इतक्या वाईट स्थितीत पडला आहेस. त्या गायीच्या शापामुळे तुला या जन्मात मूल होत नाही. वशिष्ठजींचे हे शब्द ऐकून श्याम शर्मा खूप दुःखी झाले आणि स्वतःला शाप देत म्हणाले, अरे, मी काय केले आहे? मी एका गरीब आणि दुःखी गायीची सेवा केली नाही. मी खूप मोठा गुन्हा केला आहे आणि त्याची शिक्षा मला भोगावी लागत आहे. श्याम शर्मा वशिष्ठजींना म्हणतात, हे ऋषी, मी खूप मोठा गुन्हा केला आहे. आता मी या पापाचे प्रायश्चित्त कसे करू? कृपया मला मार्गदर्शन करा. मी केलेल्या पापापासून मुक्त होण्याचा काही मार्ग असला पाहिजे. मी माझ्याकडे असलेले सर्वस्व देऊन
त्या पापाचे प्रायश्चित्त करेन. मला मुलगा कसा मिळेल याचा उपाय सांगा, कारण शास्त्रात असे म्हटले आहे की पुत्राविना पुरुषाचे तारण होऊ शकत नाही. मग ऋषी वशिष्ठ म्हणतात, मुला, या पापावर एकच उपाय आहे. तू पुत्रप्राप्तीसाठी पुत्रयन करावा. या यज्ञाच्या परिणामी तुला पुत्रप्राप्ती होईल. हा यज्ञ पूर्ण केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्या, कपडे आणि गायी दान करा, तरच तू या पापातून मुक्त होशील. मग श्याम शर्मा वशिष्ठजींचे आभार मानतात आणि म्हणतात, ऋषी, मी तुमचे खूप खूप आभार मानतो. मी तुमच्या सूचनेनुसार पुत्रयन नक्कीच करेन आणि ब्राह्मणांना गायी दान करेन. असे म्हणत श्याम शर्मा पटकन आपल्या घरी परततात आणि आपल्या पत्नीला संपूर्ण सत्य सांगतात. मग दोन्ही मुलगे यज्ञेची तयारी करतात. अनेक ऋषी आणि संतांना आमंत्रित करून श्याम शर्मा पुत्रेती यज्ञ पूर्ण करतात आणि त्या ऋषी आणि ब्राह्मणांना गायी दान करतात. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर अग्निदेव यज्ञाच्या अग्नीतून प्रकट होतात आणि श्याम शर्माला म्हणतात, श्याम शर्मा, आज तुमचा यज्ञ यशस्वी झाला आहे. तुम्ही पुत्रप्राप्तीचे काम केले आहे. मी हा यज्ञ याच कारणासाठी केला होता. म्हणूनच माझ्या कृपेने तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. परंतु तुमच्या पुत्राचे वय फक्त 18 वर्षे असेल आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुमचा पुत्र मृत्युमुखी पडेल. असे म्हणत अग्निदेव अदृश्य झाले. पुत्र यज्ञ केल्यानंतर आणि अग्निदेवाकडून पुत्रप्राप्तीचे वरदान मिळाल्यानंतर श्याम शर्मा खूप आनंदी झाले, पण त्यांना खूप दुःखही झाले. श्याम शर्माला वाटले की मुलगा नसण्यापेक्षा लहान वयात मुलगा होणे चांगले. मग तो पूर्वीसारखेच काम करत राहिला. काही दिवसांनी त्याची पत्नी गर्भवती झाली. श्याम शर्माने मुलाच्या जन्मापूर्वी कराव्याच्या सर्व विधी केल्या आणि नंतर त्याला एक अतिशय सुंदर मुलगा झाला. तो मुलगा खूप तेजस्वी दिसत होता. श्याम शर्माने मुलाच्या जन्मानंतर कराव्याच्या सर्व विधी देखील केल्या आणि गुरुकुलमध्ये मुलाला शिक्षण दिले. श्याम शर्माचा मुलगा मोठा होऊ लागला तेव्हा श्याम शर्मा खूप काळजी करू लागले. मग जेव्हा त्यांचा मुलगा 16 वर्षांचा झाला तेव्हा श्याम शर्माच्या पत्नीने त्यांना म्हटले, हे नाथ, आता आपण आपल्या मुलाचे लग्न करून द्यावे. आपला मुलगा आता लग्नयोग्य झाला आहे. श्याम शर्मा म्हणाले, हे प्रिये, निसर्गाच्या नियमानुसार आपल्या मुलाचे वय फक्त 18 वर्षे आहे. 18 वर्षांनंतर आपला मुलगा मरेल. म्हणूनच आपण मुलीशी लग्न करून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू नये. 2 वर्षांनी ती विधवा होईल आणि नंतर तिला आयुष्यात अनेक त्रास सहन करावे लागतील. पण श्याम शर्माची पत्नी सहमत नव्हती. तिला तिच्या मुलाचे लग्न होताना पाहायचे होते. श्याम शर्माची पत्नी म्हणते, हे प्रभू, काहीही झाले तरी मी माझ्या मुलाला अविवाहित मरताना पाहू शकत नाही. आम्हाला काय कमी आहे? आमची सून ही संपत्ती मिळवून आनंदी जीवन जगू शकते. म्हणूनच आता तुम्ही अजिबात संकोच करू नका आणि आमच्या मुलासाठी एक सुंदर मुलगी शोधा. श्याम शर्मा त्याच्या पत्नीच्या हट्टीपणासमोर काहीही करू शकले नाहीत आणि मग त्याने त्याच्या मुलाच्या लग्नासाठी होकार दिला. मग त्याने त्याच्या मुलाचे लग्न जवळच्या शहरात राहणाऱ्या एका अत्यंत गरीब वैश्याच्या मुलीशी केले. श्याम शर्माच्या सुनेचे नाव सुभद्रा होते. ती खूप सद्गुणी, चारित्र्यवान आणि समर्पित स्त्री होती. तिला तिच्या पतीच्या मृत्यूची माहिती नव्हती. सुभद्रा तिच्या सासू, सासरे आणि तिच्या पतीची दररोज सेवा करू लागली. ती सर्वांशी खूप समर्पित होती. ती त्याच्यासोबत खूप प्रेमाने राहत असे आणि कधीही कोणाच्याही आदेशाचे उल्लंघन करत नव्हते. तिने तिच्या गोड बोलण्याने आणि कार्यक्षमतेने सर्वांचे मन जिंकले. अशा प्रकारे 2 वर्षे गेली आणि मग अशी वेळ आली की श्याम शर्माचा मुलगा मरणार होता. श्याम शर्माला खूप भीती वाटू लागली. मग एके दिवशी त्याने त्याच्या सुनेला फोन केला आणि तिच्याकडून क्षमा मागितली आणि म्हणाला, हे सून, मला माफ कर. मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे. सुभद्रा म्हणाली, हे सासरे, तुम्ही असे का बोलत आहात? क्षमा मागा
मला लाजवू नका. मी तुमच्यापेक्षा लहान आहे. मी तुमच्या मुलीसारखी आहे. कृपया अजिबात संकोच करू नका आणि तुमच्या मनात जे असेल ते सांगा. मी तुमच्या आज्ञा नक्कीच पाळेन. तेव्हा श्याम शर्मा म्हणाले, हे मुली, तू कल्याणी आहेस. तू एक उत्तम पत्नी आहेस. पण माझ्या मुलाशी लग्न करण्यापूर्वी मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती. पुत्रे यज्ञ केल्यानंतर आम्हाला मुलगा झाला आणि अग्निदेवाने आम्हाला आशीर्वाद दिला की आमचा मुलगा फक्त 18 वर्षे जगेल आणि 18 वर्षांनी आमचा मुलगा मरेल. सासऱ्यांचे बोलणे ऐकून सुभद्रा म्हणाली, हे सासरे, फक्त याची काळजी करू नकोस. मी तुला वचन देते की तुझी सून कधीही विधवा होणार नाही. मी तुझ्या मुलाचे जीवन रक्षण करीन. तू फक्त मला एक दिवा, पाण्याचा भांडे आणि एक गाय आण. हे माझ्या पतीचे जीवन रक्षण करतील. सुभद्राचे शब्द ऐकून श्याम शर्मा खूप आनंदी झाले आणि ते म्हणाले, हे सून, मी तुझ्या इच्छेनुसार तुला सर्व वस्तू आणून देईन. असे म्हणत श्याम शर्मा त्या 3 गोष्टी त्याच्या सुनेकडे घेऊन आला. मग जेव्हा सुभद्राचा पती मृत्युमुखी पडणार होता, तो दिवस जवळ आला, तेव्हा त्या दिवशी सकाळी सुभद्रा उठताच सुभद्राने तुळशीला पाणी अर्पण केले आणि त्याला नमस्कार केला. तिने तुळशीच्या झाडावर चुनरी बांधली आणि तुळशी मातेला प्रार्थना केली, हे तुळशी माता, मी तुला चुनरी अर्पण करते. आता माझ्या वैवाहिक जीवनाचे रक्षण कर. मग सकाळी यमराजाचा एक दूत श्याम शर्माच्या घरी त्याच्या मुलाचा जीव घेण्यासाठी आला. तो घरात प्रवेश करू लागताच तुळशीच्या झाडाने त्याला थांबवले आणि म्हणाला, हे यमदूत, या घरात राहणाऱ्या महिलेने मला चुनरी अर्पण केली आहे आणि म्हणूनच मी आता तिच्या वैवाहिक जीवनाचे रक्षण करत आहे. तू तिच्या घरात प्रवेश करू शकत नाहीस. असे म्हणत तुळशीने यमराजाच्या दूताला घरात प्रवेश करण्यापासून रोखले. दूत घाबरला आणि सुभद्राच्या पतीचा जीव न घेता यमपुरीला परतला. यमपुरी पोहोचल्यानंतर तो यमराजला म्हणाला, हे धर्मराज, मी एका पुरुषाचा जीव घेण्यासाठी पृथ्वीवर गेलो होतो, पण तुळशीच्या रोपाने माझा मार्ग अडवला. त्या तुळशीच्या रोपामुळे मी घरात प्रवेश करू शकत नाही. यावर यमराज खूप रागावला. मग त्याने इतर 2 दूतांना बोलावून म्हटले, हे दूतांनो, तुम्ही संध्याकाळी सुभद्राच्या घरी जा, जेव्हा तुळशीचे रोप झोपलेले असेल. तुम्ही तिच्या पतीचा जीव घ्या आणि यमलोकात या. मग संध्याकाळी यमराजाचे 2 दूत सुभद्राच्या घरी निघाले. संध्याकाळ होताच सुभद्रा तुळशीजवळ एक दिवा लावली आणि प्रार्थना केली, हे दीपा, आता फक्त तूच माझ्या पतीचा जीव वाचवू शकतोस. यमराजाचे दूत माझ्या पतीचा जीव घेण्यासाठी येत आहेत. मग संध्याकाळ झाली तेव्हा तुळशीचे रोप झोपायला गेले आणि यमराजाचे 2 दूत आले आणि सुभद्राच्या घरासमोर उभे राहिले आणि विचार करू लागले, आता ते या माणसाचा जीव घेऊ शकतील. आपण यमपुरीला परत जाऊ. यमचे दूत सुभद्राच्या घरात प्रवेश करू लागताच तुळशीजवळ ठेवलेल्या दिव्याने त्यांचा मार्ग अडवला आणि म्हणाला, हे दूतांनो, तुम्ही आता या सुभद्राच्या पतीचा जीव घेऊ शकत नाही. त्या महिलेने मला दिवा लावून तिच्या पतीचा जीव वाचवण्याची प्रार्थना केली आहे. म्हणूनच मी आता तिच्या पतीचा जीव वाचवत आहे. म्हणूनच तुम्ही आज तिच्या पतीचा जीव घेऊ शकत नाही. तुम्ही येथून परत या, नाहीतर मी सर्व काही जाळून राख करीन आणि तुम्ही दोघेही माझ्या आगीत जळून राख व्हाल. तो दिवा ऐकून यमराजाचे 2ही दूत खूप घाबरले आणि पुन्हा यमराजाकडे परत गेले. तिथे जाऊन त्यांनी यमराजाला संपूर्ण घटना सांगितली आणि म्हणाले, हे धर्मराज, तुमच्या आज्ञेचे पालन करून आम्ही दोघेही संध्याकाळी त्या माणसाचा जीव घेण्यासाठी गेलो, पण तुळशीजवळ ठेवलेल्या दिव्याने आमचा मार्ग अडवला. म्हणूनच आम्ही रिकाम्या हाताने परतलो आहोत. हे ऐकून यमराज खूप रागावला. मग त्याने इतर 4 दूतांना बोलावून म्हटले, हे दूतांनो, आता तुम्ही सकाळी सुभद्रा उठल्यावर तिच्या घरी जा. यमराजाच्या परवानगीपूर्वी तिच्या पतीचे प्राण परत आणा. यमराजाचा आदेश मिळाल्यानंतर यमराजाचे दूत सकाळी
सुभद्राच्या घराकडे जाऊ लागले. पण इथे सुभद्रा रात्री घराच्या दारासमोर एक पाण्याचा भांडा ठेवून त्याला प्रार्थना करत होती, हे जलदेवा, आता फक्त तुम्हीच माझ्या पतीचे रक्षण करू शकता. यमराजाचे 2 दूत माझ्या पतीचा जीव घेण्यासाठी येत आहेत. आता फक्त तुम्हीच माझ्या पतीचे रक्षण करू शकता. असे म्हणत सुभद्रा झोपी गेली. इथे सुभद्रा उठण्यापूर्वी सकाळी यमराजाचे दूत तिच्या घरी पोहोचले. घरात प्रवेश करताच त्या भांड्यात भरलेले पाणी म्हणाले, हे दूतांनो, थांबा, आता तुम्ही या घरात प्रवेश करू शकत नाही. हे घर आता माझ्या संरक्षणाखाली आहे. मी तुम्हाला सुभद्रेच्या पतीचा जीव घेऊ देणार नाही. जर तुम्ही या घरात प्रवेश केला तर मी नरकाची आग विझवीन, ज्यामध्ये संपूर्ण नरक बुडेल. हे ऐकून यमराजाचे ते 4 दूत घाबरले आणि एकमेकांकडे पाहत त्या ठिकाणाहून पळून गेले. यमराजाचे सर्व दूत यमराजाकडे परतले आणि त्यांना म्हणू लागले, हे धर्मराज, तुमचा आदेश पाळण्यासाठी आम्ही चौघेही सुभद्राचा पती जागे होण्यापूर्वीच तिचा जीव घेण्यासाठी तिथे पोहोचलो, परंतु सुभद्राच्या घराबाहेर ठेवलेल्या पाण्याच्या भांड्याने आमचा मार्ग अडवला आणि त्यामुळे आम्ही तिच्या घरात प्रवेश करू शकलो नाही. आता राजा खूप संतापला. यावेळी त्याने 8 यमदूतांना बोलावले आणि म्हणाले, हे यमदूतांनो, आता लवकर जा आणि त्या माणसाचा जीव जबरदस्तीने घ्या आणि त्याला यमलोकात घेऊन या. मग ते 8 यमदूत यमराजांच्या आज्ञेचे पालन करून पृथ्वीवरील सुभद्राच्या घरी आले आणि त्यांनी पाहिले की सुभद्राच्या घरासमोर एक गाय उभी आहे. यमदूतांच्या आगमनापूर्वी सुभद्राने गायीला तिच्या घरासमोर बांधले होते आणि गायीला प्रार्थना केली होती, हे गायी माता, आज यमदूत माझ्या पतीचा जीव घेण्यासाठी येत आहेत. आता फक्त तूच माझ्या पतीचे रक्षण करू शकतेस. हे गायी माता, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. मला विधवा होण्यापासून वाचवा. ती गाय म्हणाली, हे मुली, काळजी करू नकोस. मी स्वतः तुझ्या पतीचे रक्षण करेन. माझ्या उपस्थितीत यमदूत तुझ्या घरात प्रवेश करू शकणार नाहीत. म्हणूनच तू काळजीमुक्त राहून घरीच तुझ्या पतीची सेवा करावीस. मग ते यमदूत घरात प्रवेश करण्यासाठी पुढे येताच ती गाय त्यांना थांबवते आणि म्हणते, हे यमदूतांनो, तुम्ही येथून परत जा. तुम्ही लोक या घरात प्रवेश करू शकत नाही. मी या घराचे रक्षण करत आहे. माझ्या उपस्थितीत कोणीही या घरात प्रवेश करू शकत नाही. जर तुम्ही घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हा सर्वांना शाप देईन. जर तुम्हाला या घरात प्रवेश करायचा असेल तर प्रथम तुम्हाला माझा जीव घ्यावा लागेल आणि तुम्ही सर्वजण गोहत्येचे दोषी असाल, ज्यासाठी कोणतेही प्रायश्चित्त नाही. गायीचा शाप ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्व यमदूत घाबरले. त्यांना माहीत होते की गायीच्या शापापासून तुम्हाला कोणीही मुक्त करू शकत नाही आणि गोहत्या हा जगातील सर्वात घृणास्पद गुन्हा आणि महापाप आहे, ज्याचे कोणतेही प्रायश्चित्त नाही. म्हणूनच ते सर्व तिथे पोहोचले. ते तिथून परत आले आणि यमराजाकडे गेले. यमपुरीला गेल्यानंतर त्या यमदूतांनी यमराजांना संपूर्ण घटना सांगितली आणि म्हणाले, हे धर्मराज, एक गाय सुभद्रेच्या पतीचे रक्षण करत आहे. त्या गायीने आपल्याला शाप देण्याची धमकी दिली आहे. म्हणूनच आपण सर्व घाबरून परतलो आहोत. आपल्यात गायीला तोंड देण्याची ताकद नाही. त्या यमदूतांचे बोलणे ऐकून यमराज संतापले आणि स्वतः म्हशीवर स्वार होऊन पृथ्वीवर निघून गेले. यमराज आपल्या म्हशीवर स्वार होऊन सुभद्राच्या घराजवळ येतो. यमराजला तिच्या घरासमोर उभे असलेले पाहून सुभद्रा घाबरते आणि पटकन येऊन यमराजाचे पाय स्पर्श करते आणि त्यांचे स्वागत करते आणि त्यांची स्तुती करू लागते. हे सुंतन यमराज, तू 3ही लोकांतील प्राण्यांवर दया करणारा महान देव आहेस. तू या जगातील सर्व प्राण्यांच्या पापांचा आणि पुण्यांचा हिशोब तुझ्याकडे ठेवतोस. हे न्यायदेवता, धर्मराज, मी ख्या धर्माचे पालन करणारी एक समर्पित पत्नी आहे. मी तुला वारंवार नमस्कार करतो. मला आशीर्वाद दे.
यमराज तिच्या स्तुतीने खूप प्रसन्न होतात आणि नकळत तिला आशीर्वाद देतात की ती नेहमीच विवाहित स्त्री राहावी. मग जेव्हा यमराज सुभद्राच्या पतीचा जीव घेण्यासाठी पुढे सरकतो तेव्हा सुभद्रा म्हणते, हे धर्मराज, तू मला नेहमीच विवाहित स्त्री राहण्याचा आशीर्वाद दिलास आणि आता तू माझ्या पतीचा जीव घेणार आहेस. हे तुझे आशीर्वाद खोटे असल्याचे सिद्ध करेल. हे ऐकून धर्मराज थांबतो आणि सुभद्राकडे पाहून हसायला लागतो. सुभद्राचे शुद्ध हृदय आणि तिच्या पतीप्रती असलेली भक्ती पाहून यमराज खूप प्रसन्न होतो. सुभद्राकडे पाहून यमराज म्हणतात, हे कन्ये, आज तू मृत्यूलाच पराभूत केले आहेस. तुझ्या पतीप्रती असलेल्या भक्तीने मी खूप प्रसन्न आहे. आता मी तुझ्या पतीचे आयुष्य वाचवतो. तुला जे हवे आहे ते मला माग. तेव्हा सुभद्रा म्हणाली, हे धर्मराज, मी माझ्या पतीसाठी 100 वर्षांचे आयुष्य मागते. माझ्यासाठी माझा पती देव आहे. मी माझ्या पतीशिवाय राहू शकत नाही. म्हणूनच तू मला हे वरदान दे. तेव्हा यमराज आनंदाने म्हणतात, असेच असो. हे कल्याणी, आज जी स्त्री आपल्या घरासमोर तुळशीचे रोप लावते ती संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते. ज्या स्त्रीच्या घरासमोर गाय बांधलेली असते आणि जी तिच्या घरासमोर पाण्याचा भांडा ठेवते तिच्या घरात माझे दूत कधीही प्रवेश करणार नाहीत. असे म्हणत यमराज त्या ठिकाणाहून अदृश्य होतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे सुभद्राने तिच्या पतीवरील भक्तीचे पालन करून तिचा मृत्यू टाळला होता. म्हणूनच जी स्त्री आपल्या घरासमोर तुळशीचे रोप लावते आणि दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते तिच्या घरात मृत्यू येत नाही. ज्या घरात गाय बांधलेली असते त्या घरात कधीही दारिद्र्य येत नाही. जी स्त्री आपल्या घरासमोर पाण्याचा भांडा ठेवते तिच्या घरात कधीही शोक येत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने सत्यभामा देवीला तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले आहे. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट करून आम्हाला कळवा. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्कीच लिहा. तसेच चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचे आभार.